संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत आणि भागवत धर्माचे महान प्रचारक म्हणून ओळखले जातात। त्यांनी आपल्या कीर्तनाने व अभंगांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही भक्तीचा संदेश पोहोचवला। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संत नामदेवांबद्दल माहिती बघूया। संत नामदेवांचा जन्म इसवी सन 1270 मध्ये मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरशी बामणी येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेठ होते तर आईचे नाव गोनाई होते। त्यांचे मूळ नाव नामदेव दामाशेठ रेलेकर होते। ते व्यवसायाने शिंपी समाजाचे होते। संत नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरेची स्थापना केली। कीर्तन हा वारकरी संप्रदायाचा कणा आहे। नामदेवांना आद्य कीर्तनकार, कीर्तन करणारे पहिले व्यक्ती मानले जाते। त्यांच्या प्रभावी कीर्तन शैलीमुळे प्रत्यक्ष पांडुरंग विठ्ठल त्यांच्या भक्तीत डोलत अशी श्रद्धा वारकरी संप्रदायात आहे। नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, त्यांचे ब्रीद वाक्य होते। कीर्तनाला केवळ मनोरंजनाचे साधन न बनवता त्यांनी ते ज्ञान आणि सामाजिक समता प्रसाराचे प्रभावी माध्यम म्हणून कीर्तनाला बनवले, ज्यामुळे निरक्षर लोकांनाही धर्म आणि नीतीचे शिक्षण मिळाले। नामदेव महाराजांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली। त्यांची भक्ती इतकी उत्कट होती की ते प्रत्यक्ष विठ्ठलाचे सखा म्हणून मानले जात असत। पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर त्यांची समाधी आहे, ज्याला नामदेवांची पायरी म्हणतात। वारकरी आजही या पायरीला वंदन करून मंदिरात प्रवेश करतात। ही पायरी त्यांची भक्ती, नम्रता आणि संप्रदायाप्रती असलेले समर्पण दर्शवते। संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन होते। ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला, तर नामदेवांनी तो धर्म कीर्तनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवला। संत नामदेव महाराजांना मराठीतील पहिले चरित्रकार आणि आत्मचरित्रकार मानले जाते। त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाचे व कार्याचे वर्णन करणारी चरित्रे लिहिली। नामदेव महाराजांनी मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात अभंग रचना केल्या। याशिवाय त्यांनी हिंदीमधील ब्रज भाषा आणि पंजाबी भाषेमध्येही काव्य रचली। त्यांचे अभंग साधे, सरळ आणि भावपूर्ण असल्याने ते जनसामान्यामध्ये अतिशय लोकप्रिय झाले। त्यांनी मराठी भाषेत सुमारे 2500 अभंग रचले, जे नामदेव गाथा म्हणून ओळखले जातात। नामदेव महाराजांनी जवळपास 50 वर्षे भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे मोठे कार्य केले। त्यांनी अनेक वर्ष पंजाबमध्ये वास्तव्य केले। शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये त्यांच्या 62 रचना समाविष्ट आहेत। या अभंगांना नामदेवजी की मुकबानी असे म्हटले जाते। यामुळेच पंजाबमध्ये त्यांना आदराने नामदेव बाबा म्हणून ओळखले जाते। पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव महाराजांचे भव्य मंदिर आहे। तत्कालीन समाजात धर्म आणि जातीपातीच्या नावावर असलेल्या विषमतेविरुद्ध त्यांनी संत परंपरेतून मोठी क्रांती घडवली। त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना भक्तीच्या माध्यमातून एकत्र आणले आणि महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले। त्यांच्या भजनात संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार यासारखे अनेक समकालीन संत सामील झाले होते। संत नामदेवांनी आपल्या कीर्तन कलेच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर, विशेषतः पंजाब प्रांतात भागवत धर्माचा व विठ्ठल भक्तीचा प्रचार केला। मित्रांनो, तुम्हाला संत नामदेवांबद्दल माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील संतांच्या माहितीची आपण सिरीज चालू केली आहे, त्याला भरभरून प्रतिसाद द्या।